धाराशिव कचेरीवर जिल्ह्यामधून सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व मातंग समाज, सर्व इतर समाज, ज्या समाजाला न्याय भेटला नाही असे सर्व समाज एससी मधील हे मोर्चामध्ये सामील होणार आहेत। आम्ही ह्या मोर्चामध्ये किमान 1 लाख लोक येतील अशी आम्ही तयारी केलेली आहे आणि ह्या मोर्चासाठी प्रत्येक मांगुड्यातून, प्रत्येक दलित वस्तीतून, प्रत्येक यामधून असं घराला कुलूप लावून समाजाला उतरावं ह्या मोर्चामध्ये असं आम्ही आवाहन केलेलं आहे। आणि 1 रुपयासाठी 1 रुपया त्या प्रत्येक कुटुंबानं त्या पटीने द्यावा असं आम्ही आवाहन केलेलं आहे, जेणेकरून त्या 1 रुपयाच्या माध्यमातून ही चळवळ त्या समाजासाठी आहे, त्या व्यक्तीसाठी चळवळ हे आरक्षण आहे, म्हणून आम्ही ह्या संकल्पना राबवणार आहोत। काय सांगाल? उपवर्गीकरणाच्या संदर्भात बैठक ठरली, काय ठरलं बैठकीत, काय उद्देश? अनुसूचित जातीतल्या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे। हा सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा निकाल आहे। या निकालाच्या अनुसरून देशातल्या 5 राज्यानं आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे। फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये खरं तर पहिला मान महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे होता। दुर्दैवानं महाराष्ट्रानं तो मान गमावलेला आहे। म्हणून मातंग समाज हा खवळलेला आहे। एकटा मातंग समाज नाही, अनुसूचित जातीतल्या 50-52 जाती एकत्र घेऊन ज्या वंचित आहेत आरक्षणापासून, गेल्या 70 वर्षामध्ये त्यांना 13%तल्या आरक्षणाचं 0.5 सुद्धा नीटपणानं लाभ मिळाला नाही। म्हणून ज्या वंचित समूह आहेत अनुसूचित जातीतला, मातंग समाज एक वडील भाऊ म्हणून त्या छोट्या छोट्या समूहाला एकत्र घेऊन महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मोर्चे काढायचं ठरलेलं आहे। आजच्या इथल्या बैठकीमध्ये धाराशिवचा मोर्चा 5 ऑगस्टला लाखोच्या संख्येनं कलेक्टर ऑफिसवर काढण्याचं या ठिकाणी सर्वानुमते ठरलेलं आहे। प्रत्येक तालुक्यानं बैठका होणार आहेत, गावोगाव बैठका होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मोर्चे होत आहेत, जवळपास 40 मोर्चे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये झालेले आहेत। महाराष्ट्रातल्या 20-22 जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले आहेत। आता उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि तालुक्यानं सुद्धा हा मोर्चा होणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून 24ला उमरग्याला महामोर्चा आहे आणि 5 ऑगस्टला धाराशिव कचेरीवरचा हा मोर्चा आहे। काय मोर्चाचं स्वरूप असणार? मोर्चाचं स्वरूप आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे हा एकच विषय घेऊन आम्ही लढत आहोत। लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं हा मोर्चा शांततेनं सरकारला मागणी आम्ही करत आहोत। आमची लढाई कोण्या जातीच्या विरोधात नाही, आमची लढाई सरकारच्या विरोधात आहे। मागणी सरकारला आहे, सरकारनं द्यावं, कारण सामाजिक न्यायाची भूमिका आहे। बाबासाहेबांच्या संविधानानुसारची आम्ही भूमिका घेऊन सामाजिक समतेचा आम्ही लढा लढवत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।